नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूया आपण आप्पे। तर घेतलं लसण, जिरं, अद्रक, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि थोडे मोड आलेले मूग। तर इकडे घेऊया आपण भिजवलेली चण्याची डाळ आणि तांदूळ। हे समप्रमाणात घेतलेले आहे, डाळ आणि तांदूळ। आणि घेऊया चवीपुरतं मीठ टाकून। आता याला ग्राइंड करून घेऊया छानपैकी। असे आप्पे तर झटपट नाही होत, पण मस्त भिजून घ्यायचं आणि छान असं नाश्त्याला करून खायचं। इकडे घेतली डाळ तांदूळ काढून आणि आता टाकूया चटणी। पुदिना, लसण, जिरं, अद्रक आणि चवीपुरती मिरची आणि कोथिंबीर, म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्या हिशोबाने मिरची टाकायची। आणि एक टोमॅटो टाकून घ्यायचा त्यात। जिरं, चवीपुरतं मीठ। ही झाली आपली चटणीची तयारी। छान चटणी वाटून घेऊ। थोडं काळं मीठ पण टाकूया याच्यात आणि थोडीशी साखर। त्याने चटणीला खूप छान चव येते। मस्त चटणी करून घेऊया। इकडे चटणी तयार झाली आणि आता करूया आप्याची तयारी। थोडासा सोडा टाकला या साहित्यात आणि भांड्याला तेल लावून तयार करून घेऊया आप्पे। बघा, छानपैकी मंद आचेवर, मीडियम ते मंद आचेवर आप्पे टाकायचे। छान खरपूस भाजलेले आहेत। आतून एकदम मऊ मऊ आणि वरून खरपूस असे वाटणारे आप्पे खूप छान तयार झाले। आणि आप्पे कोणाकोणाला आवडतात खायला नक्की सांगा। मस्त आप्पे तयार झाले। इकडे बघा किती छान तयार झाले। आणि आप्पे पॅनमध्ये चिकटत नाही, मस्तपैकी भाजले। आणि बघा किती छान तयार झाले। पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस आणि आप्पे। बघा कोणाकोणाला आवडतात आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।